वर्षाखाली या व्यासपीठावर आपण विविध उपक्रम साजरे केले, विविध लक्षात राहण्यासारखे कार्यक्रम आपण इथे आयोजित केले. आज मात्र या नेहमीच्या पेक्षा आपण जे नियमित शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करतो त्यापेक्षा एक वेगळा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दुसऱ्यांदा आपल्या खेड शहराला प्राप्त झाली आहे. दुसऱ्यांदा या अर्थाने की कारण की फार वर्षापूर्वी आपण महाराष्ट्रातला पहिला एव्हरेस्टवीर जो आपल्याच कोकणातल्या भूमीतला आहे सुरेंद्र चव्हाण यांचा आपण सत्कार आपल्या या खेळभूमीमध्ये आयोजित केला होता. त्यांच्या टीमने माउंट एव्हरेस्ट शिखर साजरा केलं होतं. पण सुरेंद्र चव्हाण हे तसे मूळचे दाखवलीचे आणि सुरेंद्रनी जर हे एव्हरेस्ट शिखर सर केलं तर आपण का करू नये असा विचार करत उपेंद्र या आणि डॉक्टर उपेंद्र तलाठी आणि यांची टीम पुढे सरसावली. मी अर्थाने मुद्दाम म्हणालो नाही तुम्ही आम्हाला मोटिवेट करणार आहात कारण ती मोटिवेट तुम्ही आहात इथे त्यासाठी आज खास आपण मुलांना इथे केलंय. आज आपण इथे मुलांना त्यासाठीच आमंत्रित केलेलं आहे कारण की स्वतः डॉक्टर जरी म्हणलं असतील की आम्ही फक्त बेस कॅम्प केला आहे पण मी माझ्या हायस्कूलच्या जीवनापासून किंवा प्राथमिक शाळेपासून सुद्धा माउंटेनिंग करतो पण मला अजून स्वतःला बेस कॅम्पला जायला शक्य झालं नाही आणि त्याचे काय अडचणी आहेत काय आव्हानं आहेत आज आपण त्यांच्या तोंडाने स्वतः हे अनुभवणार आहोत. कारण की माउंट एव्हरेस्टची जी सरासरी उंची आहे तिच्या तोडीची ती किंवा त्याच्यापेक्षा कमी पण तितकीच कठीण अवघड असं हे बेस कॅम्पचं सर आहे. आपल्याला 2 ठिकाणी त्या बेस कॅम्पला जाता येतं. एक साऊथ साईड बेस कॅम्प आणि नॉर्थ साईड. मला तुम्ही साऊथ साईडकडे गेला होता ना. नेपाळ स्थित या काठमांडू 6 ते 7 दिवस तुम्हाला विविध ठिकाणी थांबावं लागतं, चढावं लागतं, उतरावं लागतं आणि इथे फार मोठा खस लागतो. हा कस 2-3 पद्धतीचा लागतो. त्याला अर्थातच सगळ्यात महत्वाचा कस असतो तो शारीरिक कस आणि हा शारीरिक कस सिद्ध करण्याची क्षमता आपल्या या सह्याद्री पुत्रांमध्ये आहे. सह्याद्री पुत्र यासाठी म्हणतो की कारण की मी स्वतः त्यांच्याविषयी सगळ्या टीम विषयी नेहमी पाहत असतो. हे सुद्धा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एक छान अर्थाने थोडासा हा महाराष्ट्रीयांच्या रक्तामध्ये भिनलेला आहे. गड किल्ले ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आता पुष्प अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचं पूजन केले त्यांचा वारसा आपल्या हे सगळ्या मावळ्यांना लाभलेला आहे. आणि हा मावळा एवढ्या पुरताच समाधानी नसतो, थांबत नाही तर यापुढे आणखीन का यापुढे का यासाठी प्रयत्न करत असतो. मंगेश भाई, भोसले सर, आवटी मॅडम, अजित सर, सारंग सर आणि माझे कलिग्स आणि खाली उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक, मी या आपल्या सन्मानाचा नम्रपूर्वक स्वीकार करतो. हा जो काय सत्कार होतोय खरोखर मला समजत नाही की मी याच्यासाठी काय लायक आहे. काही सरांनी आता बोलताना म्हणाले की शिवाजी राजांच्या मावळ्याबरोबर आमची तुलना केली. ते मावळे खूप आमच्यापेक्षा ग्रेट होते. आम्ही खूप सामान्य आहोत. आम्ही फक्त प्लेजर म्हणून हे केलेलं आहे. तरी सुद्धा आपण जो काय आम्हाला सन्मान केला त्याचा आम्ही नम्रपणे स्वीकार करतो. थँक्यू व्हेरी मच. बेसिकली आय थिंक इथे मी एक अपॉर्च्युनिटी घेतो. आय थँक डॉक्टर उपेंद्र अँड संकेत की ज्यांनी मला हा ट्रेकसाठी फोर्स केलं. बिकॉज आय वॉज बिट स्केप्टिकल की मी हे करू शकेन की नाही. अर्लियर मी त्यांच्याबरोबर 1-2 ट्रेक केले. आम्ही 4,000-4,500 मीटरपर्यंत गेलो. सर्टन प्रॉब्लेम्स आम्हाला येत होते, हाय अल्टिट्यूड सिकनेस वगैरे. सो उपेंद्र आमच्यावर जे मेडिको आहेत तो त्यांच्या सपोर्टमुळे वी कुड डू इट किंवा त्यातून सफर होऊ शकलो, त्यातून सक्सेसफुली बाहेर पडलो. सो या ट्रेकला मी थोडासा साशंक होतो की हा आपण करू शकू की नाही. बट ड्यू टू देअर फोर्स आवर जे काय आमचे रिलेशन्स आहेत त्या बॉन्डमुळे ते म्हणाले चल रे आता हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे, याच्यानंतर नाही तर कधीच शक्य नाही आहे. आणि थँक्यू उपेंद्र, थँक्यू संकेत आणि ऑफकोर्स बाकीचे आमचे कलिग्स अभय, संदीप आणखीन संदीप कटारिया त्यांच्यामुळे हा झाला ट्रेक. आणि ड्यू टू देअर फोर्स देअर सपोर्ट मी आय वॉज एबल टू बी अ पार्ट ऑफ अ ग्रुप जो इनक्रेडिबल ग्रुप आहे. हा ज्या लेजेंडरी एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत जाणाऱ्या
ग्लोबल कम्युनिटीच्या प्रत्येक म्हणजे जगाच्या सर्व कोपऱ्यातून येणारे लोक आहेत आणि त्या कम्युनिटीचा एक पार्ट होऊ शकलो त्याचा मला सार्थ अभिमान आहे. अँड फॉर दॅट थँक्यू डॉक्टर की वेळ तुमची फक्त फिजिकल फिटनेस किंवा फायनान्शियल सपोर्ट इज नॉट म्हणजे सफिशियंट नाही आहे, तर तुमचं टीमवर्क, तुमचं डेडिकेशन, डिटर्मिनेशन सगळ्या इथे टेस्ट होते. आणि आफ्टर ऑल इट्स अ टीमवर्क, म्हणजे लिंक्स असतात. सो एव्हरी हाय आणि एव्हरी लोज किती आपल्याला सक्सेस मिळाला तरी शांत राहून त्याला जिरवणं, आणि किती लो असेल तरी सुद्धा शांत राहून जिरवणं, हे सगळं त्या इथे महत्वाचं आहे. बाकी तर काय सगळं असतं, आपण सगळं नशिबावर सोडतो, पण या गोष्टी सर्वत्र एकत्र राहून टीम मध्ये कसं काम करू शकतो, हाऊ अ मेजर गोल कॅन बी अचिव्ड, हे इथे आम्हाला ट्रेकला समजलं. सो थँक्यू व्हेरी मच. बाकी एक्सपिरियन्स सर सांगतील बाकीचे लोक, पण थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ॲडव्होकेट भोसले साहेब, प्रिन्सिपल मॅडम औटी मॅडम, माजी प्रिन्सिपल सारंग सर, तसेच अजित भाई आणि समिट सिकर्स ट्रेकर ग्रुपचे आमचे सदस्य, तसेच डायासमोरचे सजीवन स्कूलमधले सगळे शिक्षक, भैरे स्कूलचे शिक्षक, स्टुडंट्स, सजीवन स्कूलचे प्रायमरी स्कूलचे शिक्षक, स्टुडंट, अजून उपस्थित असलेले सगळे सजीवन मेंबर्स, प्रथमतः इथं तुम्ही आम्हाला बोलवली आणि आमचा सन्मान केला, हीच आमच्यासाठी खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुमचं आम्ही जे काय काम केलं त्याचं तुम्ही ॲप्रिशिएशन केलं, त्याच्यामुळेच मी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. थोड्या पण आता मागे जाऊ की आम्ही बाबा एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो, त्याच्या अगोदरच्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आयडिया येऊन जातील. साधारण 4 वर्षापूर्वीची गोष्ट, त्यांनी बांधलेले जे किल्ले आहेत, रायगड, प्रतापगड, इकडे बारीक सारीक जे ट्रेक्स आहेत ते आम्ही ट्रेक्स करत असतो. त्यानंतर आम्ही ठरवलं की सह्याद्री झाला, आपण आता हिमालयाकडे होऊया. म्हणून 4 वर्षापूर्वी सर्वात प्रथम आम्ही एक ट्रेक घेतला होता. पाताळशू म्हणून त्या ट्रेकचं नाव होतं. ऑलमोस्ट 400-300 मीटर त्याची हाईट होती. सगळी माहिती घेण्याचं काम आमचं संकेतभाई बुडल नेहमीच करतात. तर त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली की आपल्याला जर का चांगला मोठा ट्रेक करायचा असेल तर कशी काय सुरुवात करायची. तर तेव्हा आम्हाला कळलं की पहिल्यांदा ट्री लाईन एरिया म्हणजे काय की ज्या ठिकाणी ऑक्सिजन संपतो, ऑक्सिजनचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं, हळूहळू वेळ होत जातं. ती साधारण ॲप्रॉक्सिमेटली 3800 ते 4000 ह्या दरम्यानी झाडांची लाईन ही संपून जाते. म्हणजे मोठी झाडं ह्याच्या हाईटच्या वर तुम्हाला कुठेही सापडत नाही. तर तिथपर्यंत जाणं थोडं इझी असतं आणि त्यानंतर जाणं हे खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायचा प्रॉब्लेम, तुमची बॉडी ॲक्लेमरेशन व्हायला पाहिजे, तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही सस्टेन राहायला पाहिजेत, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कसं वर्किंग करायचं हे पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा आम्ही पाताळशू हा ट्रेक केला. पाताळशू ट्रेकला आमचे बाकी सगळे मेंबर्स समिटपर्यंत पोहोचले, पण मी काही जाऊ शकलो नाही. मी अर्ध्या वाट्यातच दम टाकला. काही मेंबर आम्ही दम टाकला, म्हणजे की नॉट पॉसिबल, फॉरगेट इट. आणि आम्ही थांबून गेलो एका ठिकाणी की ह्याच्यावर मी काही जाऊ शकत नाही. हा आमचा पहिला ट्रेक होता. परंतु आम्ही तिथनं हार न मानता पुढच्या वर्षी परत आम्ही दुसरा ट्रेक केला. तो साधारण एक 400-500 मीटरच्या हाईटवरचा ट्रेक होता. 4600 मीटरचा हाईटचा ट्रेक होता तो. त्या ट्रेकला आम्ही सगळेजण परत तयार झालो. पहिल्या ट्रेकला आम्ही का पोहोचू शकलो नाही याच्या पहिल्यांदा आम्ही विश्लेषण केलं की बाबा काय नक्की प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, काही प्रॉब्लेम झाले. मग ते आम्ही दुरुस्त केले आणि दुसऱ्या ट्रेकला आम्ही सगळेजण व्यवस्थित त्या ट्रेकला आम्ही पूर्णता केली. त्या ट्रेकमध्ये आम्ही बरंच काही शिकलो. बर्फावर राहायचं कसं, बर्फामध्ये चालायचं कसं, बर्फातनं उतरायचं कसं आणि सस्टेन कसं व्हायचं, ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानंतर सस्टेन कसं व्हायचं, ह्या गोष्टी आम्ही तिथे शिकलो बऱ्याचशा. त्यानंतर आम्ही ठरवलं की ठीक आहे, आता आपण थोडासा कॉन्फिडन्स आल्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपण एव्हरेस्ट बेस कॅम्प करायला काही हरकत नाही आहे. पण दोन्ही ट्रेक करताना जी काय मानसिक किंवा शारीरिक त्रास आम्हाला जो झाला होता, त्यामुळे आम्ही सुरुवातीला झटकन काही हो म्हटलं नाही. खरं सांगायचं तर चर्चा चालू होती की बाबा एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचं, ठीक आहे हो जाऊ असं करत चालू होतं ते. पण डॉक्टर उपेंद्र तावडेची तीव्र इच्छा त्यांची की नाही जायचं म्हणजे जायचंच, जेवढे असतील त्याने जायचं. त्याच्यामुळे आम्ही हो म्हटलं आणि मग तयारीला सुरुवात केली. त्यानंतर मग
संकेत बुटालांनी BNC म्हणजे बुक्स अँड क्रॅम्पल्स म्हणून कंपनी आहे. म्हणजे आम्ही तिन्ही ट्रेकला जे गेलो ते तुम्हाला एक कोणतरी गाईड म्हणा, सपोर्ट म्हणा आणि तुमची सगळी व्यवस्था करणारी एक टीम असते. त्या टीमसोबत तुम्हाला जायला लागतं. तुम्ही एकटे गेलात आणि तिथपर्यंत पोहोचा असं कधी होत नाही. तर ब्रुक्स अँड क्रॅम्पल्स म्हणून कंपनी आहे. त्या कंपनीचं संपूर्ण कम्युनिकेशन, सगळी मॅनेजमेंट हे संकेतभाई बुटाला सगळे बघत होते. डॉक्टर उपेंद्रांची तीव्र इच्छा आहे त्यामुळे आम्ही पण हो म्हटलं, चला जाऊया म्हटलं. आणि त्या डॉक्टर सोबत असं घाबरायचं काय कारण नाही, काय झालं तर बघतील. मग ह्या हिशोबाने आम्ही बिंदास हो म्हटलं होतं. दररोज म्हणजे आता आपण ट्रेकवर येऊ. ऍक्च्युअल आता ही मागची बॅकग्राऊंड झाली. 4 वर्ष आम्ही साधारण तयारी करत होतो की आपल्याला चांगला ट्रेक एक करायचा आहे. पण त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही वरती चढत गेलो. पहिला 4, मग 4,600 आणि मग 5,400 पर्यंत आम्ही पोहोचलो. जेव्हा आम्ही चालू केलं त्यावेळेला पहिले 2 इथनं फ्लाय झालो आम्ही काठमांडूला. काठमांडूमधनं आम्हाला जायचं होतं लुकलाला, पण तिथे आम्ही 2 दिवस अडकून पडलो कारण वेदर खराब होतं. एकही विमान फ्लाय करायला तयार नाही. त्यामुळे आम्ही 2 दिवस एकाच ठिकाणी अडकून पडलो होतो. आमचा 8 दिवसाचा खरा ट्रेक होता. पण पहिले 2 दिवस असेच फुकट गेल्यानंतर जो काय मध्ये विश्रांती घ्यायची जी वेळ होती आमची, किंवा अक्लमेटेशन म्हणतात की बाबा हाईट गेन करणे आणि तुमची बॉडी त्या क्लायमेटला सस्टेन करणे, ह्या गोष्टी आम्हाला करता नाही आल्या कारण आमचे पहिले 2 दिवस फुकट गेले. मग आम्ही चालायला सुरुवात केली. प्रत्येक दिवसाची नवीन स्टोरी आहे. प्रत्येक दिवशी आम्ही नवीन हाईट गेन करत करत वरती गेलो. शेवटचा दिवस मात्र एकदम क्रिटिकल होता. सकाळी 6 वाजता आम्हाला बाहेर पडायचं होतं. 5 दिवस कंटिन्युअस चालल्यामुळे सगळे एक्झॉस्ट झालो होतो खरं तर. पण तरी सुद्धा सगळे एकत्र असल्यामुळे आम्ही काही कोणी निगेटिव्ह न बोलता सगळेजण गप्पपणे सगळे तयार झाले होते. सकाळी 6 वाजता पुन्हा वाईट थोडीशी स्थिती म्हणजे बाहेर पडायला आणि बर्फ पडायला. म्हणजे आपल्या इथे पाऊस पडतो, तिकडे -6 डिग्री टेम्परेचर असल्यामुळे तिथं पाऊस न पडता बर्फ पडतो. तर बर्फ म्हणजे पाऊस तिकडे पडायला लागला, बर्फाचा पाऊस पडायला लागला. आम्ही सुरुवात करायला आणि बर्फाचा 2 ते 3 तास कंटिन्युअस बर्फाचा पाऊस पडत होता. खूप थंड होतं, सगळे गारटले होते, एक्झॉस्ट झालो होतो. तरी सुद्धा आम्ही ग्रुप असल्यामुळे की नाही कोणी निगेटिव्ह बोलत नाहीये, सगळेजण चालायला सुरुवात केलेली आहे. ग्रुप बरोबर सगळ्यांनी जायचंय म्हणून आम्ही सगळे चालायला लागलो आणि ॲटलास्ट आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. आणि खरंच सगळे खूप एक्झॉस्ट झालो होतो त्या तिथपर्यंत पोहोचेपर्यंत. एकंदरीत जर का तुम्ही विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर एक पहिली गोष्ट म्हणजे सर्वात गोष्ट जिद्द असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि कुठेही होप सोडता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे हार्डवर्क तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लागणार, त्याला कुठला अल्टरनेटिव्ह नाही आहे. आणि चांगला ग्रुप किंवा कंपनी मॅटर्स, चांगला ग्रुप असणं ही खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी असेल तर हे अशा प्रकारची ध्येय तुम्ही साध्य करू शकता. मी तुम्हाला एवढंच सांगेन की या 3 गोष्टी फॉलो केल्या तर आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. आणि तुम्ही परत एकदा मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहोत. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला यथोचित सत्कार जो केला त्याच्याबद्दल मी खरंच परत एकदा तुमचे धन्यवाद मानतो. नमस्कार. ट्रेकिंग करणे हा एक छंद असतो तो, आणि एकदा तो छंद लागला की तुम्हाला दुसरं काही सुचत नाही. तुम्हाला वाटतं की आपण ट्रेकिंगच करावं. ट्रेकिंग करण्याचे फायदे असे असतात, तुम्ही हिमालयात जा नाही तर सह्याद्रीत जा. ट्रेकिंग करून आपण अशा ठिकाणी जातो ज्या ठिकाणी जास्त मनुष्य पण पोचत नाही. ज्यांना गर्दीत राहायला आवडतं त्यांना ट्रेकिंग आवडणार नाही. ज्यांना निसर्गात राहायला आवडतं त्यांनाच ट्रेकिंग आवडेल. सह्याद्रीत जरी गेलात तरी ट्रेकिंगच्या ठिकाणी गेलं डोंगरावरून पाणी पडत असतं, ते कंटॅमिनेट करायला, त्याला दूषित करायला वरती कोण आहेच नाही. आपण ते पाणी हाताने पिऊ शकतो. मे महिन्यामध्ये सुद्धा सह्याद्रीच्या कुठल्या तरी शिखरावर गेला तरी तुम्हाला एखादं ब्लँकेट घेऊन झोपावं लागतं, भर मे महिन्यामध्ये सुद्धा. असं ट्रेकिंगचं वेळ असतं. असं वेळ आम्हाला पहिल्यापासूनच होतं. सह्याद्रीत भरपूर ट्रेक्स केले, त्यानंतर यांनी सांगितल्याप्रमाणे हिमालयात पण 2-3 ट्रेक केले. आमची चांगली टीमवर्क झालं आणि फायनली आम्ही हा एक ड्रीम ट्रेक म्हणतो. प्रत्येक ट्रेकरचं काशी आहे. एकदा तरी त्या काशीचं दर्शन, काशी विश्वनाथाचं दर्शन व्हावं लागतं. तसं एकदा तरी एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोचावंच लागतं ट्रेकरने, त्याशिवाय त्याचा ट्रेकिंगचा प्रवास हा पूर्ण होत नाही. तर आमचा हा EBCचा किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्पचा प्रवास आम्ही चालू केला लुकलापासून. अभयने सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी आम्ही लुकला टू मॉन्जो चाललो. साधारणतः डिस्टन्स होतं 13 किलोमीटर. त्या दिवशी अल्टिट्यूड गेन केली आम्ही 2850 मीटर. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही चाललो मॉन्जो टू नामचे बाजार. नामचे बाजारला स्टे होता. त्या दिवशी डिस्टन्स कव्हर केलं आम्ही 6 किलोमीटर फक्त, पण अल्टिट्यूड गेन केली 3440. तिसऱ्या दिवशी आम्ही चाललो नामचे टू डेबोचे.
डिस्टन्स होतं 11 किलोमीटर. अल्टिट्यूड गेन केली आम्ही 3875. आता अभयनी सांगितल्याप्रमाणे 3875 म्हणजे ट्री लाईन ऑलमोस्ट संपायला होते. 3800 आणि 4000च्या मध्ये ऑलमोस्ट ट्री लाईन संपून जाते. त्यामुळे 3800 पासून थोडा त्रास तुम्हाला ऑक्सिजन कमी असण्याचा होऊ शकतो. डे 4 डेबोचे टू डिंगबोचे. आता हे चे म्हणजे आपले धार्मिक दलाई लामा यांनी पाऊल ठेवलेलं आणि पवित्र झालेलं माउंटनचं टॉप असा त्याचा अर्थ असतो. डिस्टन्स होतं 9 किलोमीटर. अल्टिट्यूड गेन केली आता आम्ही 4420. म्हणजे मागच्या खेपेला आम्ही जे ट्रेक करून ज्या हाईटवर गेलो होतो 15 मिनिटात आम्ही परत आलो होतो. आता या खेपेला आम्ही 4420ला आम्ही राहणार होतो. आमचा तो अर्धा दिवस आणि ती रात्र राहणार होतो. 5व्या दिवशी आम्ही डिंगबोचे टू लोबूचे. डिस्टन्स होता 8.5 किलोमीटर. पण आता हाईट गेन केली होती आम्ही 5030 मीटर. 5030 मीटर म्हणजे अगदीच विरळ ऑक्सिजन. साधं खाली वापरून शूज बांधणे किंवा शर्ट काढणे आणि दुसरं शर्ट काढणे हे करताना सुद्धा दम लागतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला केअरफुली कराव्या लागतात. डे 6 ला आम्ही लोबूचे पासून गेलो एव्हरेस्ट बेस कॅम्प. हे डिस्टन्स आहे 7.5 किलोमीटर. अल्टिट्यूड आहे 5364. पण 5364 अल्टिट्यूडला जाताना अगोदर तुम्हाला साधारणतः 5450 पर्यंत जावं लागतं आणि मग थोडं खाली उतरून एव्हरेस्ट बेस कॅम्पला जावं लागतं. एव्हरेस्ट बेस कॅम्पला साधारणतः 15 मिनिटं ते 20 मिनिटच तुम्हाला अलाउड असतं थांबायला बिकॉज ऑफ वेदर कंडिशन्स. आणि लगेच तुम्हाला थोडं डिसेंड करायला लागतं, खाली यायला लागतं. ती 3.5 किलोमीटर चालून आलो आम्ही गोरक्षेपला. त्या गोरक्षेपची हाईट होती 5140. आता हे सगळं सांगायला बोलायला खूप स्मूथ वाटतं. पण त्या फेजमध्ये पहिल्या दिवशी 11 किलोमीटर चालायला जो स्पीड आणि वेळ असतो तो स्पीड 5व्या आणि 6व्या दिवशी राहत नाही. 4000 मीटरच्या वरती ट्री लाईन संपते. ऑक्सिजनचं प्रमाण जसं वर जाल तसं अजून विरळ होत जातं. 5 पावलं चाललं तरी दम लागतो, घामाघूम व्हायला होतं, धाप लागते, डोकं दुखायला लागतं. शेवटचे 2 दिवस खायची इच्छा होत नाही. आणि ते सोडून अजून -6 डिग्री टेम्परेचर असतं. पण हे सगळं सहन करता येतं. ह्याने तुम्ही किंवा कोणी घाबरून जायचं कारण नसतं. ह्याच्यासाठी अक्लिमेटायझेशन असतं. ज्या ठिकाणी तुम्हाला थोडा त्रास होईल त्या ठिकाणी ते एखाद दिवस एक्स्ट्रा थांबवतात, थोडंसं वर नेऊन पुन्हा खाली आणतात. त्याच्यामुळे तुम्ही त्या वातावरणाशी अक्लिमेटाईज होता, म्हणजे थोडंसं सहन करता ते वातावरण आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि जोगेशने सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही ट्रेक सह्याद्रीतला असो किंवा हिमालयातला असो, कुठलाही ट्रेक पूर्ण करायला तुम्हाला ताकद किंवा स्टॅमिना लागत नाही. स्टॅमिना आणि तुमचा मसलचा एन्ड्युरन्स 25-25% आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तुमची विल पॉवर. एकदा तुम्ही जर मनात ठरवलं की नाही मला टॉपपर्यंत जायचंच आहे, काय झालं तरी चालेल, हळूहळू का होईना, बाकीच्यांच्यापेक्षा उशिरा का होईना, तुम्ही टॉप गाठताच. आणि ही जी विल पॉवर आहे तीच तुम्हाला कुठल्याही ट्रेकच्या शेवटपर्यंत खेचून जाऊ शकते. आमच्या ग्रुपचं आम्ही कालच नामकरण केलं. आम्ही इतके दिवस आमच्या ग्रुपला नाव पण नव्हतं. समिट सिकर्स म्हणून नामकरण केलं आहे. मी विद्यार्थी मित्रांना एक्स्पेशली सांगू इच्छितो, तुम्हाला जर ट्रेकिंगमध्ये हौस असेल, इच्छा असेल, करायची आवड असेल, सुरुवातीला सह्याद्रीतले ट्रेक करा. सह्याद्रीतले ट्रेक पण खूप सुंदर आहे. तुम्हाला जी काय टेक्निकल मदत लागेल, माहिती लागेल, तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला सगळी माहिती देऊ. वेळ मिळाला, टाईम ॲडजस्ट झाला तर आमच्यातला एखादं तुमच्याबरोबर ट्रेकला येऊ पण शकतो. एवढं तुम्ही इन्स्पिरेशन आमच्याकडनं घेऊन त्या फील्डमध्ये काही केलं तर आम्ही धन्य झालो असं समजू शकतो. पुन्हा एकदा सजीवन शिक्षण संस्थेचे आभार मानतो की त्यांनी आमच्या या ट्रेकिंग मोहिमेचा अप्रिशिएट केलं आणि आमच्या सगळ्यांचा सत्कार केला. जय हिंद, जय महाराष्ट्र.